कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आणि आज आपण अक्षय तृतीयानिमित्त काहीतरी एक खास गोड पदार्थ करणार आहे. तर आज आपण ना एक वाटी डाळीपासनं मोहनताल बनवणार आहोत. तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वप्रथम मी इथे एक वाटी चणा पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमच हे दूध घालून घ्यायचं आहे. आणि 1 चम्मच इथे तूप घालून घेतलेलं आहे मी. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे आणि 10 मिनटं छान असं एकत्र करून 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. हे पीठ आपण असंच 10 मिनटं ठेवून दिलं होतं. ते मी आता दुसऱ्या प्लेटमध्ये घेऊन आपण हे चाळून घ्यायचं आहे. आता आपल्या हे दुसऱ्या प्लेटमध्ये आपण हे असं चाळून घ्यायचं आहे. छान असं चाळून घेतलेलं आहे. तर चाळल्यानंतर जे राहतं ते हे आपण मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे. मग यातून आपल्याला जे पीठ छान असं पुन्हा चाळून घेतलं रवाळ मिळेल. आता मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. असं छान असं हे आपलं पीठ रवाळ झालेलं आहे. आता इथे आपण पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये मी 2 चमच घी घालून घेणार आहे. आता तूप गरम झाल्यानंतर आपण यामध्ये सर्व हे पीठ घालून घेणार आहोत आणि गॅस आपला मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आणि आता आपण ना हे आपलं मिश्रण जे आहे ना ते कमीत कमी 15 ते 17 मिनटं आपल्याला असंच हलवत राहायचं आहे. अगदी मंद आचेवरच आपल्याला हे फिरवत राहायचं आहे. छान असं याचा जोपर्यंत रंग थोडा बदलत नाही ना, ब्राऊन होत नाही, तोपर्यंत आपल्याला असं व्यवस्थित चारी बाजूने सर्व फिरवत राहायचं आहे. आणि ते गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे माझी 15 मिनटं झाली आहेत आणि आपला कलरसुद्धा थोडा बदललेला आहे. आता ह्यामध्ये मी 2 चम्मच दूध टाकणार आहे पुन्हा. आता दूध घातल्यानंतर आपण व्यवस्थित पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. दूध घातल्यानंतर आपला मोहनथाळ मस्त दाणेदार असं होणार. आता आपण हे साईडला करूया आणि ह्यासाठी लागणारा साखरेचा पाक तयार करून घ्या. साठी लागणारं साखरेचा पाक करायचा आहे. तर इथे मी कढईमध्ये 2 वाटी पाणी घेणार आहे. वाटी इथे पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. आता इथे आपला पाक रेडी होत आलेला आहे. यात मी 1 चम्मच वेलची पावडर आणि थोडासा आपण फूड कलर घालून घेणार आहोत. आपला पाक रेडी झालेला आहे. मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला हे सर्व एकत्र केलेलं पाक, हे सर्व मिश्रण एक घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे गॅस लो ठेवून. आणि हे बघा छान असं आपलं मस्तपैकी हे मिक्स झालेलं आहे मिश्रण. आता हे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता आपला मोहनथाळ छान असा झालेला आहे. आता मी एका टिफिनमध्ये बटर पेपर घालून त्यावर मी हे सर्व घातलेलं आहे मिश्रण. आता आपण हे 4 तास तसंच सुकायला द्यायचं आहे आणि घट्ट झाल्यानंतर हे आपण कटिंग करून घेणार आहोत. आणि असं कट केलेले ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत.
आणि इथे बघू शकता काल आपण ही मोहनथालची जी मिठाई केलेली ती छानपैकी आपली अशी मस्त सुकलेली आहे. आता आपण याचे पीस कट करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे पीस कट करून घ्यायचे आहेत. आणि खूप सुंदर अशी मिठाई झाली आहे. आणि ही आपली ना मोहनथाळ मिठाई खूप सुंदर आणि चवीला खूप छान अशी झालेली आहे. तर बघा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.